ही येणारी यात्रा आहे। भरपूर यात्रा समोर गेलेली आहे। ही यात्रा आमचे दर्शन घेऊन पुढे गेलेली आहे। तर आम्ही सुद्धा आता अनुसूया मातेचं हे मंदिर आहे। भक्त दत्त संप्रदायाच्या सर्व भक्तांना सूचना, हे अनुसूया मातेचं मंदिर आहे निरंजन ऋषीच्या। आता आम्ही इथे जात आहोत। सगळे हे सुंदर असं दृश्य आहे इथलं। हिरवीगार झाडी, हे येणारे भक्त, कुठून काय भक्त येत आहेत, तिकडे काय भक्त बसलेले आहेत, खाली काय गेलेले आहेत, भरपूर असे भक्त आहेत। पण आता आम्ही असं दर्शनाला जात आहोत अनुसूया माईच्या दर्शनाला येते। ओ या या इकडून जाऊ, या इकडून ये माय। जय जय अनुसूया माय, जय जय अनुसूया माय, जय जय अनुसूया माय। सर्व भक्त मंडळी आहे। कारण हा पंथ सृष्टी आधी म्हणूनच बोलिले वेदी, ते जाणते शास्त्र भेदी वेद चढांगी। या पंथाचा अभिमानी देव दत्ताला मृत्यू भवने सदा प्रतिष्ठा करून राहिला असे। एकमेव असा भगवान परमात्मा आहे की ज्या भगवंताचा कल्पांती असा नासनाय असा असणारा भगवान परमात्मा या निरंजन माऊरला वास करत असतो। म्हणून शास्त्र सांगते की सद्गुरूची ऐशी महिमा ते माया स्पर्श शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे। ब्रह्मा विष्णू आणि हर तेही स्मरती दिगांबर, सुखव्यास पाराशर दत्त नाम स्मरते, असं असणार दत्तात्रय प्रभूचं ठिकाण। आता या ठिकाणचं आमचं दर्शन झालेलं आहे। आमचे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप शंखनाद करून शंखध्वनी करत आहेत भक्त। कारण शंखनादाने नामध्वनी आणि शंखध्वनी या दोनच ध्वन्या भगवंतापर्यंत जात असतात या मृत्यू लोकातल्या। असे किती जरी अणुबॉम्ब टाकून बॉम्बस्फोट जरी केले तरी इतकाही आवाज भगवंतापर्यंत जाणार नाही। फक्त या मृत्यू लोकातला आवाज जाईल तो म्हणजे शंखाचा शंखनाद आणि नामस्मरणाचा ध्वनीनाद। कारण नामध्वनी आणि शंखध्वनी हे दोनच ध्वन्या भगवंतापर्यंत जातात। म्हणून या निरंजन माऊरच्या दत्तात्रय भगवंताच्या ठिकाणी महाराजांनी शंखध्वनी केलेली आहे। आता खरोखरच त्या परलोकामध्ये सहाय्य करता तुझा गुरु दत्त राजा का विसरावे। परलोकामध्ये भगवान दत्तात्रय भगवंताचा आसन असणारा भगवान परमात्म्यांचं दर्शन आणि त्यांची कृपादृष्टी निश्चितच आमच्या सर्व भक्तावर झालेली आहे। आणि या भगवान दत्तात्रय प्रभूच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम करून भगवान दत्तात्रय प्रभूंना आळवीत असताना देवांना फक्त एकच मागायचं आहे, देवा असंच आमच्या भक्तांना निरोगी ठेव, आरोग्य चांगलं ठेव। तुला काही मागायचं नाही, तू आम्हाला सगळं काही दिलेलं आहेस। डोळे दिले, हात दिले, नाक दिले, कान दिले, सगळं काही शरीर पूर्ण दिलेलं आहे। अशी बुद्धी दिलेली अनंत म्हणजे सगळ्या जगावर आपण सत्ता करू शकता, अनंत ब्रह्मांडावर सत्ता करू शकता अशी भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे। तुम्ही आम्हाला सगळं दिलेलं आहोत, पण या सर्व भक्तांना सुखी ठेवा, असं दरवर्षी या दर्शनाला येऊ दे आणि अशा प्रकारे त्यांच्या मुलाबाळांना सर्व सुख लाभ मिळो अशी दत्तात्रय भगवंताच्या चरणी मी दोन शब्द सांगून आता आम्ही आमची यात्रा पुढे नेत आहोत। आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला असेच पदोपदीची माहिती या ठिकाणी देण्यात येईल आणि तुम्ही पाहत राहा। आणि या आता जे कॅमेरा चालू ठेवलेले आहेत आमचे प्रसिद्ध दत्तभक्त परायण दानशूर आहेत अगदी आनंद संप्रदायामध्ये। अन्नदानासाठी कुठल्याही गोष्टीसाठी साधू संतांसाठी अगोदर पुढे येतात आणि सडळ हाताने दान करतात। कारण उदार अंतकरणाचा दान देणारा दाताही असावा लागतो। कारण दाता असावा लागतो की आणि आपण जर उदार अंतकरणानं दान दिलं तर आपल्याला देणारा दाता बी असा आहे की आपण दोन हाताने देत असताना अनंत हाताने दिसणारा दत्तात्रय भगवान परमात्मा त्यांच्या पाठीची सदैव उभे राहो। कारण त्यांनी आता या ठिकाणी त्यांची गुरुसेवा चालू आहे। आता आम्ही पुढे जाणार आहोत। चला, दत्तात्रय महाराज की जय, दत्तात्रय अनुसूया माता की जय। अवधूत आनंद चिंतन श्री गुरुदेव संत समर्थ सद्गुरू बाळगीर महाराज की, संत समर्थ सद्गुरू बाळगीर महाराज की।
आनंद आनंद आनंद. थकीत असा अवधूत महिमा अपरंपार आहे. म्हणून या दत्तात्रय भगवंताच्या चरणाला लागलेली चरणावती नावाची नदी खूप सुंदर असे या ठिकाणून या पर्वताच्या रांगामधून वाहत असते. अतिशय पर्वतमय सुंदर असं दृश्य, हिरवेगार रानवळी, जशी काय सृष्टी हिरवा शालूच लेवली अशा पद्धतीचं हिरवगार रान झालेलं आहे. हिरवे हिरवे डोंगर असे दिसत आहेत आणि या डोंगरामध्ये सुशांत शांत अशा वातावरणामध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. खरोखरच या ठिकाणी जर आपण भगवंताचं चिंतन स्मरण केलं तर भगवान परमात्मा एकांतामध्ये जेवढे भेटतात तेवढे लोकांतात भेटत नाहीत. कुठलाही आवाज, कुठली ध्वनी, कुठलं प्रदूषण वगैरे इथं काहीच नाही. केवळ आणि निवळ तो आनंदाचा कंद जसा गाभा आहे त्याप्रमाणे या ठिकाणी भगवान परमात्मा वास्तव्य करत असतो. अशी असणारी ही पवित्र भूमी आहे. म्हणून सर्व भक्तांनी निरंजन माहूरला यावं. आल्यानंतर आपलं अनंत जन्माचं पाप व्हायचे होते असं पवित्र असणारं ठिकाण आहे आणि नंतर मग आपल्या माहूरचं दर्शन घ्यावं अशी सर्व दत्तभक्तांना सूचना आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन सहकार्य करावं. कारण पुन्हा या संस्थांना तीर्थक्षेत्राला गती मिळाली पाहिजे. आपण भक्तांनी केलं तरच सगळं काय होत असते. म्हणून सर्व भक्त मंडळींना, माझ्या नांदेड जिल्ह्यातील समस्त महाराष्ट्रामधील असणारे सर्व दत्तभक्त, माझ्या भारतभूमीमध्ये असणारे सर्व दत्तभक्तांना नम्र सूचना आहे की त्यांनी या निरंजन माहूरला यावं आणि या निरंजन ऋषी महाराजांचं दर्शन एकदा झालं की आपलं जे असणारं अनंत जन्माचे पारणे फिरतील, अनंत जन्माचे दोष नाहीसे होतील. म्हणून या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणचं दर्शन आमचं संपलेलं आहे. आता आम्ही पुढे जात आहोत. पुढे गेल्यानंतर पुन्हा अशीच तुम्हाला माहिती पुढे आम्ही देऊ. तत्पूर्वी जय आनंद देव. जय जय आनंद. दत्तात्रय महाराज की जय. सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय. दत्तात्रय महाराज की जय. काय उज दिसाले होय. अनुसामाचं दर्शन आता ठिकाणी झालेलं आहे आणि आम्ही पायरीला आलेलो आहोत आणि याच पायरीला दर्शन आहे. दर्शन आहे. चप्पल बाजूला काढून दर्शन करत आहोत. हे सर्व दृश्य भक्त हो निरंजन माहूरचंच आहे. प्रत्येक ठिकाणचं महत्व आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे सुद्धा दत्त आहेत भगवान दत्तात्रय प्रभूचे. आणि असे कितीतरी भक्त या भूमीमध्ये येऊन ज्यांनी तपश्चर्या केली, अनुष्ठान केलं, अशी असणारी सुंदर जागा आणि सुदृश्य दर्शन या ठिकाणी तुम्हाला देण्यात येत आहे. अतिशय सुंदर दर्शन आम्ही दर्शन घेतलेलं आहोत. दीपा पाटलांनी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. खूप चांगली सेवा करत आहे. तरी त्यांना भगवान दत्तात्रय प्रभूचा कोटी कोटी आशीर्वाद. दत्तात्रय महाराज की जय. अशी सेवा करत घडावी. जन्मजन्मी तुझा दास माहुरचा वारकरी वारी चुकून नदे हरी. अखंड प्रेमाचा कल्लोळ, प्रेमाचा कल्लोळ, नामाचा जय घोष आणि अशा पद्धतीची भक्ती प्रत्येक भक्तामध्ये. आता आम्ही पायऱ्या उतरत आहोत. पायऱ्या उतरत असताना खूप भक्त होते ते पण पाण्यामध्ये दर्शन करू गेलेले आहेत. गावामध्ये आम्ही जात आहोत. रात्रीला मुक्काम होता, महापूजा पण होती. कारण पाऊस खूप असल्यामुळं भक्तांना काही त्रास झाला नाही, पण थोडंसं पावसामुळं वातावरण थोडंसं झालेलं आहे. प्रकाशगिरी महाराजांचं एक समाधी दिसत आहे. प्रकाशगिरी महाराजांची समाधी आहे आणि या प्रकाशगिरी महाराजांच्या झालेलं आहे समाधीला आम्ही आलेलो. 2002 मध्ये या समाधीची स्थापना झालेली आहे. पादुकाची स्थापना उत्तर दिशेकडे आहे. बापू बसाव इथं. प्रकाशगिरी महाराज दत्तभक्त इथं बसाव. जय गुरुदेव. प्रकाशगिरी महाराज की जय. गाणं बसवलं आपण उतरते दिसलं लय भारी दिसलं. हा.
करत करत गाणे बरोबर हुडकून काढून ज्याप्रमाणे जसं आपण माहूरला जाता आणि गडावर जसं आमचा माहितीचा गड आहे त्या प्रकारेच या ठिकाणी निरंजन ऋषीचा गड आहे, निरंजन माहूरचा. आणि त्या गडावर हे अनुसूया मातेचं मंदिर. आम्ही आता अगोदर ध्वजांचं दर्शन घेत आहोत, ध्वजदर्शन. आणि काय आता भक्त मंडळी जे पाऊस पडत असल्यामुळं, पाऊस मोठा असल्यामुळं भक्त मंडळी थांबलेली नाहीत. भक्त पुष्कळ आहेत पण ते गेलेले आहेत. ज्याचे त्याच्या त्याच्या परीने दर्शन घेऊन चालत आहेत. आणि भर पावसामध्ये दर्शन घेत आहोत. आणि दर्शन घेत असताना सुद्धा आणि आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस आलो त्यावेळेस आमच्या व्यवस्थेसाठी महाराजांना सूचना केली होती, पण महाराजांना जास्त ओळख पटत नसल्यामुळं त्यांनी हे केले. आणि या ठिकाणची जी व्यवस्था आमची परिपूर्ण झालेली आहे, झोपण्याची उठण्याची व्यवस्था, ती व्यवस्था आमच्या आनंद संप्रदायाचे परज्ञानाचे अतिशय सूक्ष्म चिंतन करणारे आणि खरं परज्ञान कशाला म्हणतात, एकविध आणि एकनिष्ठ अशी भक्ती आनंद संप्रदायाची दाखवणारे एकमेव ज्यांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून ज्या आनंद संप्रदायाला जागृत करण्याचं काम सद्गुरू समर्थ बाळगीर महाराजांच्या नंतर आमच्या नांदेड जिल्ह्यातील भजनी मंडळांनी केलेलं आहे. त्यापैकी आमचे आदरणीय श्रद्धास्थान सर्वांची म्हणजे त्यांच्यावर प्रेम असणारे आमचे दत्तभक्त परायण श्रीमान नागोराव पाटील आलेगावकर यांनी महाराजांना फोन लावून व्यवस्थितपणे सांगितल्यामुळं आमची अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमची व्यवस्था झालेली आहे. आणि नागोराव पाटलांचे आमच्या यात्रेकडून त्यांचे मनापासून म्हणून आता आम्ही या ठिकाणी दर्शन घेत आहोत. आमचा अनुसूया मंदिराचे हे नाव आहे अनुसूया माता मंदिर निरंजन माहूर. तुम्ही पाहतात हे नाव ठेवून दाखवतो तुम्हाला निरंजन माहूर. हे निरंजन माहूर आहे आणि अनुसूया माता मंदिर आहे. आणि हा छोटूसा बालक पण आमच्या सोबत पाण्यात भिजत तुम्हाला दाखवते. खूप लहान असताना हा बालक स्वतः पाण्यामध्ये भिजत आहे. पाण्यामध्ये भिजत असताना सुद्धा देवांचं दर्शन या बालकाचं आनंद जन्माचं पुण्य म्हणाय. बालक पळत आहे पण भिजत फिरणार नाही. आणि या अगोदर इथल्या मूर्तीचं दर्शन घेत आहोत. या इथल्या मूर्तीचं दर्शन घेत आहोत. आजूबाजूला थांबलेले सर्व भक्त मंडळी आहेत. सया माता अनुसूयामाईचं मंदिर आहे. अनुसूयामाईची ही लेकरं आहेत. सया मातेचं मंदिर. सयामाईचं सयामाई आहे. सयामाई म्हणजे हे सयामाता. जसं सयामाईचं म्हणजे ज्या माहूरला आपली स्थिती आहे तेच ठिकाण हे सया माता. म्हणजे सया माता म्हणजे अनुसूया माईची बहीण आहे सयामाई. ज्या सयामाईनं आपल्या माहूरला सयामाईच्या डोंगरावर त्यांचं गुंफा होती आणि फार मोठा इतिहास आहे ते सांगू इच्छित नाही. पण अनुसूया माईच्या बहिणीचं सुद्धा या ठिकाणी जसं त्या ठिकाणचं माहूर आहे तशीच या माहूरची रचना आहे. निरंजन माहूर आणि ते माहूर म्हणून आम्ही याचं दर्शन घेतलेलं आहे. आम्ही आता आतमध्ये जातो. गादी आता या ठिकाणची जे भगवान दत्तात्रय प्रभूची गादी आहे. लेकरू मायला सोडून राहत नाही आणि माय लेकराला सोडून राहत नाही. बाळकाचे कोडे पूर्वी तसे माता तैशी आनंद गीता पूर्वी तसे. म्हणून भगवान दत्तात्रय प्रभूचं हे गादीचं दर्शन आहे. त्यांनी या गादीवर येऊन पहुडतात आणि अनुसूया माता त्यांना पाळणा हलवून झोपी घालत असते भगवंताला. कारण अनंत ब्रह्मांडाच्या दत्तभक्तांचं दुःख निवारण करण्यामध्ये त्यांनाही शीलभाग येतो. कारण भक्तांचं काम खूप मोठं असतं. त्यांच्या मागे अनेक भक्तांचे अनेक कोडे असतात. महाराज आपण देवाला आल्यावर अनेक कोडं घालून येतात. आपल्या एखाद्या मुलीचं लग्न झाले असेल तर तिला मुलबाळ होते देवा ते पुन्हा दर्शनाला येतो. म्हणून या पाळण्याला जर आपण पाळणा हलवला तर ज्यांना मुलबाळ होत नसेल निश्चितच मुलबाळ होते. अगदी अंतःकरणातून
भगवंताचं नामस्मरण करून अनुसाय माईचं नाव घेऊन हा पाळणा असा जर हलवला तर तुमच्या सुद्धा संसारामधला पाळणा हल्ल्याशिवाय राहणार नाही. एवढं मोठं अगाध पुण्य या निरंजन माहूरचं आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही आता साक्षात देवाच्या गादीला हात लावून आम्ही दर्शन करत आहोत. म्हणून आमचं अनंत जन्माचं पुण्य म्हणायला हरकत नाही. तरी पूर्व पुण्य उजळे तरी सद्गुरूची भक्ती घडे. म्हणून आनंद जन्माची पुण्य असल्यामुळे आम्हाला दर्शन भेटलेलं आहे. अशी गादी आणि या गादींचं दर्शन पण झालेलं आहे. आता आम्ही आतमध्ये जात आहोत. चिंतन श्री हे दत्तप्रभूची मूर्ती आहे. ही दत्तप्रभूची मूर्ती आहे छोटीशी. हे अनुसाय मातेच्या मंदिरात आलेलो आहोत. हे महासती अनुसाय माईचं मंदिर आहे आणि या माईचा आशीर्वाद आपल्या लेकरांच्या डोक्यावर असा ठेवलेला दिसत आहे. कारण आईशी कळवळी याची जाती करी लाभाविन प्रीती, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, मातेची या चित्ती अवघी बाळकाची प्रीती, देह भाव विसरला जवळ दक्षिण गेला. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आईसारखं श्रेष्ठ दैवत या जगामध्ये नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. म्हणून माता अनुसूया मातेचा पुत्र असणारा भगवान दत्तात्रय प्रभू या ठिकाणी आशीर्वादाचं दर्शन केलेलं. आणि इकडं आथर ऋषी आहे. आथर ऋषी महाराज छोटीशी मूर्ती आहे, तुम्हाला दिसत असेल नसेल. हे पूर्ण निरंजन माहूरचं दर्शन आहे. बघतो सर्व माझ्या महाराष्ट्रातील दत्तभक्तांना आम्ही नम्र निवेदन करून सांगत आहोत की अशा एवढं पवित्र ठिकाण आहे. मंदिर जरी लहान असतील तर जागेला एवढं महत्व आहे की खूप खूप महत्व आहे. इथं साक्षात देव उतरलेली जागा ही भूमी आहे निरंजन माहूर. म्हणून आम्ही इथं अगदी श्रद्धेनं आलेलो आहोत. कारण आमची निष्ठा पूर्ण या ठिकाणी आहे, आमची श्रद्धा पूर्ण या ठिकाणी आहे. म्हणून महासती अनुसूया मातेचं दर्शन आम्हाला घडलेलं आहे आणि माईचा आशीर्वाद सदैव आपल्या लेकरांच्या पाठीमागं असावा हीच मागणी आम्ही अनुसूया मातेला केलेली आहे. बाकी आम्हाला काही नाही. पण आता इथं दर्शन झालेलं तर आम्ही पुढे जातो. देव दत्त दत्तात्रेय महाराज की जय. आत्रे अनुसूया माता की जय. अनंत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय. आम्ही इथे आलेलो आहोत. सर्व माझ्या दत्तभक्तांना सूचना, आम्ही आता निरंजन ऋषीचं खाली ठिकाण आहे आणि हे दत्तप्रभूचं ठिकाण आहे. आणि निरंजन ऋषीमुळं दत्तात्रय भगवान या ठिकाणी आलेली ही जागा आहे. म्हणून हे दत्तप्रभूच्या दर्शनाला आम्ही आलेलो आहोत. ही ते जागृत ध्वनी आहे या ठिकाणची दत्तात्रय भगवंताची. आणि आतमध्ये दत्तात्रयाचं आम्ही दर्शन घेत आहोत. मित्रमंडळी आलेली आहे आणि हे जे पादुका आहेत ते भगवान दत्तात्रय प्रभूंच्या ह्या पादुका आहेत. ह्या पादुकाचं दर्शन आम्ही घेत आहोत. आणि याला कोबडी फावडी असं म्हणत असतात. ही जी असणारी कोबडी फावडी, कारण हे आपल्या असं काकामध्ये घेऊन अनुष्ठान करत होते. म्हणून निरंजन ऋषी असं वापरत होते. म्हणून याला कोबडी असं म्हणतात. अशा पद्धतीने ठिकाणी ही गादी आहे संत महाराजांची, भगवान दत्तात्रय प्रभूची. आणि ही गादी अशी आहे, अनंत युगापासून चिरकाल अशी जागा आहे. मध्ये दर्शनाला जात आहोत. भगवान दत्तात्रय प्रभूचं आम्ही दर्शन करत आहोत. आनंद ब्रह्मांडाचा मालक या ठिकाणी निरंजन ऋषीमुळे आलेली ही जागा आहे. खूप खूप आमचं भाग्य आहे. कारण आम्हाला साक्षात देव ज्या ठिकाणी ज्या देवांचे पदस्पर्श लागले अशा ठिकाणी आमच्यासारख्या पामराचं दर्शन होत आहे. खूप अनंत जन्माचा क्षण भाग गेला. अशा पद्धतीच्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
एकूण आहे वाटत नाही पाहिजे म्हणून आणि आता इथं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन खूप असं छोटं मंदिर आहे. आणि हे सर्व मंडळी काही आलेली आहे आमच्या सोबत गुरुभक्त मंडळी. आणि इकडे रे इकडे हो शूटिंग. तिथं छोटा बालक आहे हा पण आलेला आहे यात्रेमध्ये. इकडे 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 पाहायला शूटिंग चालू इकडे बघ हा कॅमेराकडे बघ. हा याचे नाव स्वयं आहे. हात खाली कर. हा याला गोलू सुद्धा म्हणतात. हा सुद्धा एक छोटा भक्त असून भिजत पाण्यामध्ये येत आहे पाण्याची पर्वा न करता. भगवंताचं चिंतन चालू आहे उद्भूत येतील. आणि आता आम्ही या धुनीची आरती करत आहोत. हो. इथे बसा तुम्ही. याची आरती करत आहोत. आरती करत असताना बापू डबे घेऊ. काही भक्त मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. या ठिकाणचे पुजारी महाराज हॅलो हॅलो. हा या मंदिराचे पुजारी आहेत. यांनी खूप सुंदर अशी दररोज पूजा करतात. कुठली अपेक्षा न बाळगतात. कारण सर्व काही दत्तभक्तावर निर्धारित असते या ठिकाणी. आणि खूप सुंदर अशी दत्तप्रभूची सेवा या ठिकाणी करतात. आणि त्यांची आम्ही भेट घेत असताना हे आमचं भाग्य म्हणायला हरकत नाही. भेट घेत असताना हे दृश्य सर्व भक्त मंडळी भेट घेत आहे. आणि अशा पद्धतीने आमची यात्रा चालू आहे. आणि आता आम्ही आरती करत आहोत. आरती करत असताना उद्भत्या घेऊन आता आरती करत आहोत. सर्व भक्त मंडळी पाठीमागे उभा टाकतील. आरती पण आहे. आमच्या इथे दत्तभक्त परायण बजरंग पाटील दाजीबा पाटील ढगे यांच्या हातून निरंजन माहुरीतील भगवान दत्तात्रय प्रभूच्या धुनीची आरती होत असताना घेतलेलं सुदृश्य दर्शन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय. वैसोनियाची करी नाना पूजा विधी सुंदरी मंडित सोजळी कैसे देसे घनसावळे हो. करुणेचे कोवले कासे पीतांबर कंतोले हो. कुंको मळवट भारी चरणे तोडर ब्रीदावळे हो. जय जय हो मायानुसे आदिशक्ती श्री भगवती हो. सह्याद्री पर्वती अक्षराय अमरावती हो. दर्शन मात्र भक्ती भक्ती मुक्ती अचल गती हो. जय जय हो मायानुसे पतिव्रता सतकृते जनमय रूप ज्योती हो. कर्दमनुष्य बाला देवते जननेचे परसते हो. नारद मुनी समुदाय राहते सह्याद्री पर्वते हो. चिंतन बोधन केले सुकृत घडते जलमांतरे हो. जय जय हो मायानुसे आदिशक्ती श्री भगवती हो. सह्याद्री पर्वती अक्षराय अमरावती हो. दर्शन मात्र भक्ती भक्ती मुक्ती अचल गती हो. जय जय हो मायानुसे ब्रह्मा विष्णू रुद्र आले सत्वहारायाचे हो. बोलत गर्वे वाणी नग्न भोजन दे आम्हाचे हो. ऐका ऐसे वाणी बाळक गेले त्रिवर्गाचे हो. भक्ताचे करकमळे बाळक घेऊन आराचे हो. जय जय हो मायानुसे आदिशक्ती श्री भगवती हो. सह्याद्री पर्वती अक्षराय अमरावती हो. दर्शन मात्र भक्ती भक्ती मुक्ती अचल गती हो. जय जय हो मायानुसे तपे केले कीर्तन पूजन केले हरते हो. गोविंदाय अमरावती हो. जय जय हो मायानुसे आदिशक्ती श्री भगवती हो. सह्याद्री पर्वती अक्षराय अमरावती हो. दर्शन मात्र भक्ती भक्ती मुक्ती अचल गती.
जय जय उमायानुसे जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ्या जीवाचा रे साक्ष प्रदीपा जय देव जय सर्वांगठी आनंद सरते प्रेमाच्या ज्योती नित्य हा प्रकाश उजळल्या ज्योती गाते भक्तजन आनंद गर्जते आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ्या जीवाचा रे साक्ष प्रदीपा जय देव जय सर्वांगठी आनंद सर्वाचे सार आकार निराकार परा मूळ माया चैतन्य रचला संसार पिंडी जय देव जय आनंद रूपा सद्गुरु सगळ्या जीवाचा रे साक्ष प्रदीपा जय माय त्या प्रपंच आत्माराम शरण आत्माराम जय देव ब्रह्मचारी वैरागी महाराज की जय सद्गुरु दयागिरी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय बोलो जी सब साधु संतन की जय अपने अपने गुरुदेव की जय आनंद देवादात निरंजन ऋणी महाराज की जय आता घरी कसं जावं निरंजन माहूर येथे दर्शनाला आले असता आमच्या सोबत 100 ते 125 भाविक व देवालय ऋषींचे गुरु असणारे निरंजन ऋषी यांच्या दर्शनासाठी आम्ही निरंजन माहूर इथे आलेलो आहोत। तसेच रात्रीला आनंद दत्त महापूजेचं प्रयोजन झालेलं आहे। रात्रभर पहाटे काकड आरती पूजा झालेली आहे आणि आता सकाळी सर्वांनी काकड आरती घेऊन पुन्हा एकदा पाणी पडत आहे दर्शन घेत आहोत। तरी सर्व माझ्या दत्तभक्तांना सूचना आहे की आता येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। कारण देवालय ऋषींचे गुरु असल्यामुळे निरंजन ऋषी देवालय ऋषीमुळेच आपल्याला भगवंताची भेट झालेली आहे। देवालयानिमित्त आले सह्याद्री ऋषी पाठविले त्याची मोक्षपदी हा महान फार मोठा इतिहास आहे आणि परज्ञानाचा अतिशय गुह्य भांडारातलं भांडार असल्यामुळं या ठिकाणी बाळानंद कुशानंद मध्वमुनी असे जे महान परज्ञानाचे संत होऊन गेलेले आहेत कविकर्ते होऊन गेले आहेत ज्यांनी परज्ञानाचा प्रचार माध्यम आणि जे महान कवी त्यांनी केलेले आहे। बाळानंद म्हणे प्रसिद्धांत पाहणे मनाचे भ्रमणे जाईल तेव्हा आपण हा सिद्धांत घेत असताना समर्थ बाळगी महाराजांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे की खरोखरच असे महान कविकर्ते आनंद संप्रदायाचे या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत। म्हणून अतिशय पवित्र असणारी भूमी मंदिर खूप मोठं नाही पण या तीर्थक्षेत्राचा एवढा मोठा दर्जा आहे की ज्यांनी अनंत ब्रह्मांडाचा मालक असणारा अनंत ब्रह्मांडाच्या देवी देवता निर्माण करणारा भगवान परमात्मा साक्षात या ठिकाणी भेटलेली ही जागा आहे। आता आम्ही उभा टाकलेली जागा या ठिकाणी खूप सुंदर असं दृश्य आहे अतिशय नैसर्गिक रम्य दृश्य आहे आणि या असं वाटतं की खरोखरच आम्ही ज्याला पूर्णानंद पद असं म्हणतात त्या पूर्णानंद पदावरच आम्ही आलेलो आहोत। खरोखरच आता या ठिकाणी आमचं सगळं काय अनंत जन्माचं जे असणारं पाप नाहीचं झालेलं आहे। कारण शास्त्र सांगते म्हणून गुरुचं रूप खूप मोठं आहे। श्री गुरु रूप परम विवेक तत्कृष्य मंद भाग्याने पश्यंती अंधासुरे येता
अखंड मंडलाकार व्याप्तेन चराचरम तत्वदर्शी तस्मै श्री गुरुवे नमः. खूप मोठा पाऊस चालू आहे भक्तो या ठिकाणी. एवढा मोठा पाऊस चालू असताना सुद्धा आम्ही दर्शनाला आलेलो आहोत. चिंब चिंब पाण्याने न्हावून निघत आहोत. तरी आम्हाला खूप आनंद वाटत आहे. या पावसामध्ये भिजत असताना सुद्धा आम्हाला पावसाचं काही वाटत नाही, पण दर्शनाचा खूप खूप आनंद होत आहे. कारण का तर साक्षात या ठिकाणी दत्तात्रय प्रभू भेटलेली ही जागा असल्यामुळं अतिशय पवित्र आणि पुण्यवान जागा. ही माती जरी आपण या ठिकाणची कपाळाला लावली तर आपलं अनंत जन्माचं पाप नाहीसे होते, अनंत जन्माचे दोष नाहीसे होतात. एवढा मोठा इतिहास या प्रज्ञानशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. सिद्धांतामध्ये सांगत असताना गुह्यातलं गुह्य ज्ञानाचा भांडार जे प्रज्ञानाचे शिल्पकार या भूमीमध्ये होऊन गेले असे असणारे महान हे पवित्र असणारे निरंजन माहूर अतिशय दत्तभक्तांचं पवित्र आग्रस्थान आहे. आणि जे काय आपलं देवालय ऋषींचं माहूर आहे, गडावरले जे महंत महाराज राहतात, श्री 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 1008 महंत मधुसूदनजी भारती महाराज सिंहासनाधीश्वर त्यांचा अधिकार आता आहे. कारण त्या ठिकाणी ते जे माहूर आहे अगोदरचं माहूर म्हणजे निरंजन माहूर हे अगोदरचं माहूर आहे. कारण अगोदर निरंजन ऋषीने अनुष्ठान केल्यामुळं साक्षात भगवंताची भेट झाली आणि जाज्वल्य नावाचे ऋषी त्यांचे शिष्य होते निरंजन ऋषीचे. त्यांनी विचारलं, तुमचा उद्धार झाला, तुम्हाला देव भेटले, मोक्षपद पावन झालं, आता आमच्या जीवाचं काय? असं विचारल्यानंतर निरंजन ऋषींना सांगितलं आपल्या शिष्यांना जाज्वल्य ऋषीला की तुम्ही असं करा, सह्याद्रीला जा आणि त्या सह्याद्रीच्या जे रांगा आहेत या सृष्टी आधी सह्याद्रीच्या रांगा अगोदर तयार झाल्या आणि हिमालय पर्वत नंतर तयार झाला असा असणारा पवित्र आणि जी कोरी भूमिका म्हणतात, 6 हात कोरी भूमिका आजही सह्याद्री पर्वतावर आहे. आणि या कोऱ्या भूमिकेला जाऊन तुम्ही नामस्मरण करा, त्या ठिकाणी तुम्हाला साक्षात अनंत ब्रह्मांडाच्या मालकाची भेट होईल असा आशीर्वाद आपल्या गुरूंनी म्हणजे निरंजन ऋषींनी जाज्वल्य ऋषींना दिला होता. त्या वचनाप्रमाणे निरंजन ऋषी जाज्वल्य ऋषींनी सह्याद्रीला जाऊन त्या ठिकाणी 27 कल्पवर्ष ज्याला कृता द्वापार कली झाली की एक चौकोडी, असे 14 चौकड्या झाले की एक मनो आणि असे 14 मनो झाले की एक कल्प होते. असे वर्ष त्यांनी भगवान दत्तात्रय प्रभूचं अनुष्ठान चिंतन केलं आणि तेव्हा देव त्यांना त्या ठिकाणी देवालय ऋषीने अनुष्ठान केल्यानंतर सह्याद्रीला साक्षात भगवान परमात्मा आले. म्हणून ते सह्याद्री पर्वत जे आहे ते नंतरचा तयार झालेला आहे आणि निरंजन माहूर जे आहे ते अगोदरचं माहूर आहे. म्हणून दत्तभक्तांचं अग्रस्थान परज्ञानाचं निजमाहेर गुह्यातलं गुह्य भांडार असणारं हे निरंजन माहूर आहे. भक्तो, सर्व माझ्या दत्तभक्तांना सूचना आहे की दत्तभक्त कोणत्याही महाराजांचे शिष्य असोत, गिरी असोत, पुरी असोत, बन असोत, अरण्य, नंद, सागर, पर्वत असे दशनामे आखाड्याचे आहेत. प्रत्येकांचं हे निजमाहेर आहे आणि प्रत्येक दत्तभक्तांनी या ठिकाणी येऊन आपली श्रद्धा निष्ठा या ठिकाणी ठेवावी. आणि याच ठिकाणचे महंत असणारे श्री 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 108 महंत रमणपुरीजी महाराज, गुरु दत्तपुरीजी महाराज मठ संस्थान निरंजन माहूर या ठिकाणी राहतात. त्यांनी त्यांच्या मठाचं काम सुद्धा चांगलं चालू आहे. येणारे जाणाऱ्यांच्या भक्तांची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आहे. आणि असे असणारे रमणपुरी महाराज या संस्थांचे उत्तराधिकारी आहेत. निरंजन माहूरचे खूप मोठे महंत आहेत आणि या महंतांच्या सानिध्यामध्ये असे ते पवित्र असणारं तीर्थक्षेत्र. या ठिकाणी बांधकाम वगैरे खूप मोठं नाही, पण जागा एवढी पवित्र आहे की अनंत ब्रह्मांडाचा मालक या जागेला भेट दिलेली जागा आहे. म्हणून ही जागा फक्त आपण दर्शन जरी नतमस्तक जरी झालं तर त्या जागेचं जरी आपल्याला ते समजा दर्शन जरी घडलं, नुसतं माती जरी आपल्या अंगाला लागली तर अनंत अनंत जन्माचे, कोटी कोटी जन्माचे पाप नाहीसे होतात. नवे नवे आपल्या मायच्या बापाच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. एवढा अधिकार या गुरुभक्तीचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं असताना म्हणतात, म्हणूनही जाणते गुरु भजीजे तेनेच कृत्य कार्य होय जे, जैसे होय चिंतन सहजे शाखा पलवी संतोष होते. म्हणून शाण्या माणसानं गुरुची भक्ती करावी. जाज्वल्य ऋषींचे गुरु निरंजन ऋषी असल्यामुळं गुरूंचं दर्शन व्हावं या हेतूपोटी आम्ही निरंजन माहूर इथे आलेलो आहोत. कमीत कमी 100 ते 125 गुरुभक्त या ठिकाणी आहेत. ते दर्शन घेत आहेत. पाऊस खूप मोठा होत आहे म्हणून आम्हाला त्यांचं तुम्हाला दर्शन करून देता येत नाही. आणि म्हणून या पावसामध्ये आम्ही भिजत असताना यात्रा दर्शन घेत आहे, खाली जात आहे, असं असणारं सुंदर रम्य ठिकाण. आणि या ठिकाणी आम्ही आमच्या प्रत्येक गावामधून आलेले गुरुभक्त आहेत. आमच्या चुळा येथील दत्तभक्त परायण गोविंदराव पाटील सर्जे
व तसेच दत्तभक्तपरायण जगन पाटील टर्के, दत्तभक्तपरायण दीपक पाटील नरवाडे राहेरकर आणि दत्तभक्तपरायण बजरंग पाटील ढगे किवळेकर, दत्तभक्तपरायण बालाजी पाटील किवळेकर, दत्तभक्तपरायण गोलू मामा किवळेकर अशी काही, तसेच श्री गुरुमूर्ती आमचे गुरु महाराज असणारे जारीकोटचे महादेव मंदिरावरले अतिशय सुंदर अशी त्यांनी त्या ठिकाणची सेवा करतात आणि महादेवांचं मंदिर आहे ते सुद्धा गुरु महाराज या ठिकाणी आलेले आहेत. बाबा जारीकोटचे बाबा या सर्वांच्या सानिध्यामध्ये अतिशय पवित्र दर्शन होत आहे. आज या ठिकाणी आम्ही निरंजन मावळला आहोत. खूप खूप आमचं भाग्य समजत आहोत, कारण नाही देहाचा भरोसा आज उद्या रायाचा, लटका खेर माळीचा डाव पडल काळाचा, भद्रे आनंदा सचिदानंदा कंदा, सावध होय रे मती मंदा ना तरी अनेक धंदा. संत महात्मे सांगतात की बाबा रे, हे आयुष्य जे आहे ते आयुष्याची आपल्याला गणना करता येत नाही. कधी हे आयुष्य कोणाला धोका देईल, कधी देईल, मरण हे कधी सांगून येत नाही. म्हणून मरणाच्या आधीच आपली तयारी केली पाहिजे. बाळगीर महाराज तेच म्हणतात, मरणाच्या आधी मरुनिया राहावे तरीच पावे मोक्षपद. मरण्याच्या अगोदर आपण आता चलते बोलते आहोत, आपल्याला चालता येते बोलता येते, तोपर्यंत आपण तीर्थक्षेत्र करायचं. नाही केले तीर्थव्रत नाही साधिला परमार्थ, ते जन्म गेला वर्त मनुष्यांचं. म्हणून शास्त्र सांगते की या जन्माला येऊन जर आपण तीर्थव्रत अनुष्ठान काही केलं नाही, माईबाबांची सेवा वगैरे काही केली नाही, तर आपल्या ह्या जन्माचं सार्थक नाही. म्हणून मातेच्या पोटी दगड जन्माला आल्यासारखं आहे. म्हणून या ठिकाणी बरेचसे गुरुभक्त माता भगिनी या ठिकाणी आलेले आहेत आणि हेच जे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आता व्हिडिओ करून, हेच निरंजन ऋषी महाराजांचं एक सुंदर असं छोटंसं मंदिर आहे आणि त्यांच्यावर असणारं महादेवांचं मंदिर आहे आणि त्यांच्या खाली महासती अनुसूया मातेचं सुद्धा मंदिर आहे. आपल्या माहूरसारखीच रचना आहे आणि पायथ्याशी वाहणारी जी नदी आहे दत्तात्रय प्रभूच्या चरणामधून निघालेली गुप्त नदी, तिला चरणावती नदी असं म्हणतात. छोटीशी नदी आहे, अजून तिला पाणी वगैरे आलेलं नाही. याच पर्वतामधून निघालेली नदी आहे, पण अद्यापही अजून कुठून निघाली, उगम कुठून झाला हे कोणालाही कळालेलं नाही. कारण का सर्व तीर्थ कमंडलू तीर्थ, सर्व तीर्थ महाराज की जय. स्वामी अवतरला गुरुदेव दत्तात्रय महाराज की जय. कवळ घेता नाम ज्यासी गुरुचे, सदा मन होता नाम घेता मुलाचे. जीवन हे विश्वकरी सांगले पूर्ण ब्रह्म, मरणे नव्हे जाणिले यज्ञ कर्म. दत्तात्रय महाराज की जय. गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय. गुरु दत्तपुरी महाराज की जय. महाराज की जय. आनंद देव. देवा देता दत्ता देवा देता. देवा दत्ता दत्ता.
नदी आहे. आपण ज्याला चरणावती नावाची नदी उगम झाला म्हणता, ती असे वर गेलेली आहे आणि त्या पर्वताच्या दोन्ही रांगामधून निघाली. पण ज्यावेळेस निघते त्यावेळेस मात्र गुप्त रूपानं निघालेली आहे. ती आपल्या डोळ्याला दिसणार नाही. पण जर पूर आला तर भरपूर पूर येतो. पण इतक्यातूनच एवढा इतका मोठा पूर येतो सांगू नका, कारण फार लांब नाही उगवणीचा. पण हीच ते चरणावती नदी आणि या चरणावती नदीचं आम्ही दर्शन करून पवित्र झालेलो आहोत. आता आम्ही जात आहोत तिकडे. आमचं पूर्ण दर्शन निरंजन माहूरचं झालेलं आहे आणि दर्शन करत असताना या ठिकाणी या यूट्यूब चॅनल